नमस्कार. प्रभाग नंबर 3 रिसाला बाजार शिवाजीनगर देवळानगर भागातील मतदार बंधू भगिनींना सस्नेह नमस्कार. मी आपल्या प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीकडून ब वर्गातून निवडणूक लढवित आहे. माझ्यासोबत सौ अनिता उमेश गुठे या निवडणूक रिंगणात उभ्या आहेत. शिवाय नगराध्यक्षपदासाठी बाबारावजी बांगर हे निवडणूक लढवित आहे. माझं खरं ध्येय धोरण जे आहे की मी आज पुणे मुंबई नांदेडसारखा शहर सोडून आज हिंगोली शहरात माझ्या जन्मभूमीमध्ये आलो. त्याचं एकच कारण आहे की माझ्या भागातला युवा वर्ग, माझ्या भागातला तरुण वर्ग हा बेकार राहायला नाही पाहिजेत, त्याला रोजगार मिळाला पाहिजेत. त्यासाठी माझे प्रयत्न राहणार आहेत. आम्ही खास करून काही योजना आणणार आहोत की विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचं प्रशिक्षण देऊन कशा पद्धतीने MPSCमध्ये ते सिलेक्ट होतील, कशा पद्धतीनं प्रशिक्षण देऊन ते पोलीस भरती असेल, सैन्य भरती असेल या ठिकाणी जातील. याच्याशिवाय प्रत्येक विद्यार्थ्याला जे काही आज नवीन टेक्नॉलॉजी आहे त्या टेक्नॉलॉजीमध्ये कशा पद्धतीनं काम देता येईल याच्यावर भर देणार आहे. शिवाय महिला वर्ग असेल, आज आमची लाडकी बहीण आहेच की ज्यांना 1500 रुपये महिन्याला देते, पण याच महिलांना उद्या 15,000 रुपये महिना पडला पाहिजेत. प्रति रोज 500 रुपये पडतील अशा पद्धतीनं मी नियोजन करून ठेवलेलं आहे. आणि मी नक्की तुम्हाला शाश्वती देतो की येणाऱ्या दीड वर्षात आमच्या भागातील प्रत्येक महिला ही सक्षम होईल. खरं पाहिलं तर आज जी मला उमेदवारी दिली, आपला प्रभाग हा 2 भागात विभागलेला आहे. एक रिसाला भाग असेल, एक शिवाजीनगर भाग असेल. आजपर्यंत बऱ्यापैकी जो विकास झाला तो विकास शिवाजीनगर भागाचा झाला. तो शिवाजीनगर भागाचा जो विकास झाला तो यामुळे झाला की आज आपला नगरसेवक तिथं उमेश गुठे होता. या भागातील तुम्ही रस्ते पहा, स्ट्रीट लाईट पहा, वाचनालय असेल, प्रत्येक गोष्टी चकाकणाऱ्या आहेत. आणि दुसरा भाग जो आहे तो रिसाला, या भागातले जे विद्यमान नगरसेवक होते त्यांच्याबद्दल मी जास्ती काय बोलणं उचित नाही. आज रिसाल्यामध्ये चांगले रस्ते नाहीत, मुलं लाईनीवर नाहीत, कुठल्याही मुलाला रोजगार उपलब्ध करून दिला नाही. म्हणजे अशा पद्धतीनं आपण केल्यामुळेच हे घडलं. जर दोन्हीही नगरसेवक या भागातला एक व त्या भागातला एक असेल तर नक्कीच नगराचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. आज निवडणूक लढवणेच आमचं ध्येय नाही. मी आज तसं विचार केला तर पुणे मुंबई या शहरात राहायला पाहिजेत. मी नांदेडसारखं शहर सोडून हिंगोली शहरामध्ये आज माझं वास्तव्य केलं. आणि आज वास्तव्य करून मी ठरवलं की आपण आपल्या भागातील जनतेची सेवा करायची. मी ज्या भागात राहिलो तो रिसाला भाग, आज मी जे काय आहे तो त्या माझ्या रिसाला बाजार भागातील लोकांमुळे आहे. आज माझं जे काय अस्तित्व आहे त्या रिसाला बाजार भागामध्ये राहणाऱ्या माझ्या मित्रामुळे आहे. आणि आज त्या भागातला मुलगा शिकला पाहिजेत, त्या भागातल्या प्रत्येक माणसाला काम भेटलं पाहिजेत, प्रत्येक महिला सक्षमीकरण करण्याचा माझा हेतू आहे. आज महिलाला चांगला रोजगार भेटला पाहिजेत. या पद्धतीनं काम करायची माझी इच्छा आहे. शासनाच्या भरपूर स्कीम आहेत, त्या तर मी त्यांना घेऊन देणारच, परंतु त्याच्या व्यतिरिक्त त्या स्वाभिमानानं जगू शकल्या पाहिजेत. आज युवा वर्ग, आज रोजगार नाही युवांना, आज कुठल्याही पद्धतीची त्यांचं ध्येय धोरण नाही की आपण सगळ्या गोष्टीचा अभ्यास करा. व रिसाला बाजार भाग असो, शिवाजीनगर भाग असो, देवळानगर भाग असो, नारायणनगर भाग असो का समतानगर भाग असो, या भागातील विकासासाठी जे काही आज कार्यसम्राट आमदार तानाजीराव मुटकुळे असतील, या बाबारावजी बांगर असतील, त्यांनी जी विकासाची गंगा हिंगोली शहरात आणली, ह्या विकासाच्या गंगेला अधिक गतिमान करण्यासाठी तुम्ही भाजपाचे हात बळकट करा. व तिन्ही कमळाचे चिन्ह ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या प्रभागात असतील तसेच आमच्या प्रभाग नंबर 3 मधील तिन्ही कमळाच्या चिन्हाला मतदान करा व भरघोस अशा मतांनी आम्हाला विजयी करा. चला तर मग ही विकास गंगा अशीच निरंतर वाहत राहण्यासाठी भाजपाला साथ देऊया, कमळ या निशाणीला मत देऊया.